शकतो. पहिली मॅच जे शेलू सलामीची जोडी आपण पाहतोय. तन्मय देशमुख सलामीचा गोलंदाज. राईट टाइम राऊंड द विकेट. पहिला चेंडू मात्र टॅप केलाय. संधी होती या ठिकाणी, संधी होती पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु इथे झेल सुटलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगलने या ठिकाणी धावसंख्येचा होतोय श्री गणेशा, राजू आणि साईनाथ ही सलामीची जोडी. राजूच्या बॅट मधून मला वाटतं एक धाव आली. साईनाथने चांगला फटका यावेळेस काऊ कॉर्नर झोन मध्ये, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू जाईल सीमा पार. या बॉल वरती येतोय चौकार. पहिल्या बॉल वरती एक झेल सुटला. जर तो झेल झाला असता तर थोडासा प्रेशर बॅटिंग टीम वरती देखील आला असता. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण त्याला पाहिला असता, परंतु झेल सुटला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि त्याचा मोबदला मात्र चुकावा लागते तो नवघर टीमला. तन्मयचा पुढचा बॉल पुन्हा एकदा 38 सर्कल मध्ये प्रयत्न होतोय क्षेत्ररक्षकांचा, परंतु इतर म्हणजे आताच या ठिकाणी सीझन चालू झालाय. सरावाचा जर आपण विचार केला तर प्रॅक्टिस कमी आहे. प्रत्येक टीमचा ग्राउंड मला वाटतं आत्ताच बनवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे सराव थोडासा कमी आहे. अपेक्षा क्षेत्ररक्षकांकडून असेल, परंतु प्रयत्न ते करतायत. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस ऑन साइडला फेकून दिलाय. हा खराब चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र प्रहार चढवलाय. साईनाथचा अजून एक चांगला फटका, चेंडू सीमा पार. षटकार हाला मागच्या चेंडूवरती चांगला फटका. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा चांगला फटका, कलात्मक फटकेबाजी. ज्या पद्धतीने चेंडू फेकतोय गोलंदाज त्याच्या मेरिटनुसार मात्र बॅटिंग केली जाते. ऑन साइडला देखील फटकेबाजी होती, ऑफ साइडला देखील. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये येतोय हा चौकार. चला चेंडू मैदानामध्ये पुरवायचे. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय की 17 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रोग्रेस वरती आहे. पहिल्या बॉल वरती विकेट घेतली असती, कॅच घेतली असती तर या सर्व धावा वाचल्या असत्या, परंतु एक झेल किती महाग पडू शकते याचं प्रात्यक्षिक मात्र आपण मैदानावरती पाहतोय. या बॉल वरती षटकार आला. षटकाराच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती. बिनबाद हा शब्द महत्वाचा. चांगली बॅटिंग.
पॉवर प्ले मध्ये 23 धावा आल्या, बिनबाद 23 अशी अवस्था आपण पाहतोय. शेलू टीमची एक चांगली स्थिती मात्र या ठिकाणी निर्माण केली आहे ती साईनाथ या फलंदाजाने. विघ्नेश आलाय दुसरं षटक घेऊन. राईट टाइम ओव्हर द विकेट, ऑन साइडला खेळायचा होता परंतु पंचांचा इशारा, यस वाईट बॉल. अवांतरची धाव मात्र या ठिकाणी वाढली जाईल. आधीच दुष्काळ आणि आता त्यात 13वा महिना. चोवीस धावा धावफलकावरती लागल्यात. राजू आणि साईनाथची जोडी मैदानावरती. गोलंदाज प्रयत्न चांगला करतोय, इथे पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट वरती. पहिली विकेट, राजू हॅज टू डिपार्ट. हॅलो, प्रभात शेलार इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती आला हा खेळाडू. राजू मात्र एक धावेचं योगदान देऊन बाद झाला. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा मार बसला. साईनाथने खूप चांगली बॅटिंग केली परंतु त्यानंतर विघ्नेश मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अकोटप्प्याचा बॉल, इथे दिशा दिली आहे फक्त, चेंडूला उडवलंय ते ऑन साइडला. लॉंग लेग झोन मध्ये येतोय हा सीमा पार षटकार. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. टायमिंग मात्र थोडस खराब आणि इथे खूप चांगली झेल. आणखी एक विकेट. एक षटकार जरूर मारला प्रभातने परंतु त्यानंतर मात्र त्याला बाद करण्यात यश आलं ते विघ्नेशला. चांगली बॉलिंग होतीये. एक षटकाराचा मार जरूर खाल्लाय परंतु 2 विकेट मात्र मिळवल्यात त्या विघ्नेशने. चांगली बॉलिंग या ठिकाणी करतोय. कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि धाव फलकावरती धावांचा आपण विचार केला तर 30 धावा. चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून मात्र चांगली सुरुवात या ठिकाणी होतीये. साईनाथची विकेट खऱ्या अर्थाने जोपर्यंत सेफ आहे, जोपर्यंत साईनाथ मैदानामध्ये, खऱ्या अर्थाने शेळू टीमच्या संघनायकाला आणि पाठीराख्यांना मात्र अपेक्षित असेल ती एक मोठी धावसंख्या. ही मॅच असेल 4 ओव्हरची. 24 चेंडूंचं पहिलं सत्र आपण पाहणार आणि या पहिल्या सत्रामध्ये अद्याप तरी आपण विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 विकेट गेल्यात. इन ॲट नंबर 4 नवीन फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक, रोहन शेलार. फुलर लेनचा बॉल, खराब चेंडू, खराब चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार. फक्त चेंडू उचललाय, दिशा दिली आहे चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये आणखी एक षटकार. हा नक्कीच मी विनंती करेन कारण आता पहिली मॅच जी आपण शो मॅच पाहिली, मला वाटतं 50 तरी पोरं असतील वर्णे गावातील, परंतु व्हॉलेंटियर्सच्या भूमिकेमध्ये थोडेसे कमी दिसत आहेत. चला सर्व आयोजक आपल्याला विनंती की आपण आपले व्हॉलेंटियर्स मात्र सीमारेषेलगत पाठवा कारण ते त्याची खूप गरज आहे. ज्या पद्धतीचा हा मैदान आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी मला वाटतं कॅमेरा पोहोचणं थोडंसं कठीण आहे, त्यामुळे व्हॉलेंटियर्स तिथे असणं खूप गरजेचं आहे. एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या टीमला घरी जायला लागू शकतं. साईनाथ पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करणारा खेळाडू मैदानावरती. आता चेंडू हवेमध्ये, ही संधी आहे विघ्नेशने निर्माण केली आहे आणि या संधीचं सोनं मात्र झालं नाही. ही विकेट खूप महत्वाची होती परंतु हा चेंडू जातोय सीमा पार. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, संधी होती क्षेत्ररक्षकाला परंतु ती संधी मात्र हुकवली आहे. चौकार येतोय, चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय 2 षटक या ठिकाणी संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43 ऑन स्कोरबोर्ड विथ 2 लॉस. 2 बाद 43 धावा लागल्यात धावफलकावरती.
माफ करा या ठिकाणी थोडीशी चुकी होते. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. हॅलो शिवराज तिसरं षटक घेऊन आलाय शिवराज. 41 धावा धावफलकावरती. विघ्नेशने चांगली गोलंदाजी केली. विकेट त्याने जरूर घेतल्या परंतु त्याच्यावरती फटके देखील बसले. एक षटकार एक चौकार आपण पाहिला. यावेळेस बॅटची एज घेतली आणि यष्टीरक्षक मात्र कोणती चुकी करत नाहीये. आणखी एक विकेट. रोहन शेलार देखील या ठिकाणी बाद होत आहे. एक षटकार त्याच्या बॅटमध्ये जरूर आला परंतु 7 धावसंख्येचं योगदान देऊन त्याला देखील बाद केलंय शिवराजने. पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आहे. साईनाथ अजूनही मैदानामध्ये आहे. ही जमेची बाजू शेड्यूल टीम साठी. गणेश मसने नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 5व्या क्रमांकावरती आलाय. 3 फलंदाज बाद झालेत. सलामीला आलेला साईनाथ अजूनही तटस्थ आहे. गणेशसाठी पुलरलेनचा बॉल ऑन साइडला घेऊन काढलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी परंतु त्याच्या आवाक्या बाहेरचा चेंडू जातोय. सीमा पार. या बॉल वरती येतोय षटकार. विकेट घेतायत गोलंदाज. विघ्नेशने देखील विकेट जरूर घेतल्या परंतु त्याने षटकार चौकार देखील तेवढेच खाल्ले. आणि आता पहिल्या बॉल वरती विकेट घेतल्यानंतर दुसरा बॉल थोडासा खराब त्याने फेकला शिवराजने आणि फुलरलेनच्या बॉल वरती आला हा षटकार. षटकाराच्या सहाय्याने पुन्हा एकदा धावसंख्येने घेतलाय वेग. 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फलंदाजीला अनुकूल असं जरूर हे मैदान आहे परंतु तरी देखील बॉलिंग चांगली करावी लागेल. ते गोलंदाजांना आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा दिशा दिली. ऑन साइडला खेळून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक आलाय हा दुसरा षटकार. नक्कीच ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने ही खेळपट्टी बनवली आहे त्या पद्धतीचं हे मैदान आहे नक्कीच इथे 75-80 धावा देखील चेस होऊ शकतात आणि झाल्यात. या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिल्यात आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक सीझनला प्रत्येक वर्षी या मैदानावरती बऱ्याचशा स्पर्धा होतात. एका सीझनला नाही म्हटलं तरी 3 ते 4 वेळा या मैदानावरती आपण आयोजन पाहतो आणि प्रत्येक टीमला प्रत्येक खेळाडूला या मैदानाचा अभ्यास जरूर असावा. पुन्हा एकदा यावेळेस बॅटची एज घेतली आहे. थर्ड मॅन झोन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागे परंतु ही रेस कोण जिंकणार. नक्कीच चेंडू जातोय सीमा पार. या बॉल वरती येतोय चौकार आणि अर्धशतक मात्र या ठिकाणी सांघिक पूर्ण झालंय. चांगली बॅटिंग या ठिकाणी केली या फलंदाजांनी. साईनाथ असेल त्यानंतर गणेश खेळतोय त्यानंतर राजूने देखील 1 धावसंख्येचं योगदान दिलंय. प्रभात बाद झाला एक षटकार मारून. 1 षटकार 1 सिंगलचं योगदान रोहनने देखील दिलंय आणि या सर्व शिलेदारांचं योगदान जर एकत्रित केलं तर धावफलकावरती आपण पाहतोय 57 57 धावा. पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे. खऱ्या अर्थाने ग्राउंडची साथ येते फलंदाजांना. आणखी एक चौकार. 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे धावसंख्या. चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. नशिबाची देखील साथ आहे कारण गोलंदाज बराच चांगला प्रयत्न करतोय. थोडासा टायमिंग बॅट अँड बॉलचा आपण मागच्या 2 चौकारांचा विचार केला तर एज घेतलेली परंतु एज घेऊन देखील आउटफील्ड इतकी फास्ट आहे की चेंडू सीमा पार गेलेत. 2 चौकार आले. 61 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा शिवराज वर द विकेट राईट. यावेळेस मात्र वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेस होतोय. शेवटचा चेंडू निर्धावाला. थोडासा निश्वास मात्र सोडला असेल तो गोलंदाजाने.
20.33 ची सरासरी राखली आहे. 18 चेंडूंची समाप्ती झाली. 18 चेंडूंमध्ये 3 ओव्हरमध्ये 61 धावा कुठल्यात आणि एक जमेची बाजू. चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉल पासून स्ट्राईक आहे ती साईनाथला. चांगली बॅटिंग साईनाथची आपण पाहिली आहे. 1-2-3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने तब्बल आपण विचार केला तर 26 या धावसंख्येवरती खेळतोय अंकुश देशमुख. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. पहिला बॉल मात्र साईनाथला थोडासा थांबवलाय त्याने. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. चांगली बॉलिंग, चांगली सुरुवात. स्लॉग ओव्हरचं षटक खऱ्या अर्थाने हानामारीचं षटक हे ओळखलं जातं, कारण लास्ट ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडू सीमापार धाडण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असतो आणि त्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने दबाव असतो तो गोलंदाजावरती. ते फुलरलेनचा बॉल आणि चेंडू फेकून दिलाय सीमा पार. या बॉलवरती आलाय हा बिग हिट षटकार. तिसरा षटकार साईनाथच्या बॅटमधून आलाय. 3 षटकार, 3 चौकार आणि 1 दुहेरी धाव अशा 32 धावसंख्येवरती हा वैयक्तिक खेळाडू खेळतोय. चला व्हॉलेंटियर्स प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, मोठा फटका, चेंडू सीमा पार. आणखी एक षटकार. त्र्याहत्तर धावा धावफलकावरती लागल्यात. 38 या धावसंख्येवरती खेळतोय हा खेळाडू. अर्धशतक त्याचं पूर्ण होईल का साईनाथचं? पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. अलॉंग दी कार्पेट ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये फंबल झालं आणि सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं. एक शॉर्ट रन. बघा टेम्परामेंट, प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचा असतो आणि इथे एकच धाव येईल. 74 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 39. साईनाथच्या वैयक्तिक 39 धावा आपण पाहतोय. यावेळेस मात्र मोठा फटका ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. साईनाथचा आणखी एक तडाखेबंद फटका. येतोय षटकार. ऐंशी धावा लागल्या धावफलकावरती आणि 45 या धावसंख्येवरती खेळतोय साईनाथ. शेवटचा चेंडू. 23 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. 4 ओव्हरचा सत्र आणि या शेवटचा बॉल आहे अंकुशचा. अकुटप्प्याचा बॉल यावेळेस ऑन साइडला. चेंडू जातोय सीमा पार परंतु वन बाउन्स. या बॉल वरती येतोय चौकार आणि ती शॉर्ट रन किती महत्वाची होती ते मात्र आता समजलं असेल साईनाथला. जर ती रन कंप्लीट झाली असती तर अर्धशतक पूर्ण झालं असतं, परंतु वैयक्तिक 49 धावसंख्येचं एक बहुमूल्य योगदान मात्र त्याने या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी दिलंय. वेल बॅटिंग. टाळ्यांने नक्कीच स्वागत केलं जातंय खेळाडू कक्षामध्ये या खेळाडूचं. 17 या ठिकाणी संपलं. 84 धावा धावफलकावरती लागल्या. जी शो मॅच आपण पहिली पाहिली त्यामध्ये देखील 85 धावा मारल्या होत्या आणि आता या मॅच मध्ये 84 धावा. 85 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो नवघर टीमला.
हॅलो, चला नवगड टीमचा कॅप्टन आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू 85 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान आहे ते नवगड टीम समोर. शेलू टीमने खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली शेलू टीमची. नेक्स्ट मॅच शिरगाव आणि उमरोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. हॅलो, चला दोन्ही बॅट्समन आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बराचसा उशीर झालाय. चला बॅट्समन, आपल्याला लास्ट कॉल असेल. आपण 1 मिनिटांच्या आत मैदानामध्ये जायचंय. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलंय शेलू टीमने. हॅलो, विघ्नेश आणि ओमकार ही सलामीची जोडी आपण पाहतोय. 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सूरज पांडे सर आमचे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पांडे सर यांना, आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये बाळा सालुंके सर. रोहन शेलार एक षटकाराचं त्याने पहिल्या सत्रामध्ये योगदान दिलं. एक सिंगल 7 धावसंख्येचं योगदान देऊन तो बाद झाला. त्यानंतर आता पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन मात्र तो आलाय. एक महत्त्वपूर्ण षटक असेल, कारण या ओव्हरमध्ये पहिल्या सत्रामध्ये धावा आलेल्या 23. पहिल्या चेंडूवरती झेल सुटला. झेल सुटल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. एक सिंगल आली होती आणि त्यानंतर मात्र साईनाथची फटकेबाजी आपण पाहिली. ती झेल, ती रन किती महत्त्वाची होती त्या मॅचमध्ये ते मात्र आपण पाहिलं. परंतु इथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जिथे 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, लॉंग ऑफ आणि मिड विकेटला, आणि इतर सर्व खेळाडू 30 सर्कलमध्ये. रोहनचा पहिला बॉल, विघ्नेश ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू उडवलाय. फिल्डर मात्र आहे त्या ठिकाणी. प्रयत्न झाला परंतु झेला सुटलाय. पहिल्या बॉलवरती षटकार. 600चा स्ट्राईक रेट. चांगली सुरुवात केली आहे, कारण विघ्नेशला देखील माहिती आहे जर 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर पहिल्या बॉलपासून फटकेबाजी करावी लागेल. पॉवर प्लेचा फायदा आणि पॉवर प्लेचा उपयोग करून घेतोय. वाईड बॉल, खराब चेंडू. शेवटचा बॉल होता परंतु शेवटचा चेंडू आलाय वाईड. वाईडने एक अवांतर धाव या ठिकाणी वाढली जाईल. 8 धावा धावफलकावरती. एक बाद 8. आणखी एक खराब चेंडू. लेग स्टिकच्या बाहेर थोडासा पंचांचा इशारा. वाईड बॉल. आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी वाढली जाते. 3 वाईड या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या. 3 अवांतर धावा. 3 अवांतर धावा, त्याचबरोबर एक षटकार आणि अशा 9 धावा संघाच्या धावफलकावरती. पहिले 5 चेंडू अतिशय चांगल्या रीतीने फेकलेत ते गोलंदाजाने, परंतु त्यानंतर लगातार 2 वाईड आलेत.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज घेतली आहे. 38 सर्कलमध्ये मिड ऑफला फिल्डर आहे, त्या ठिकाणी एक सिंगल येईल. सिंगलने हे षटक या ठिकाणी संपलं. एक षटकामध्ये धावा आलं तर 10 येणारे 18 बॉल. आता 75चं समीकरण आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र मिळेल ती तन्मयला. आमचे दादू दरेकर या ठिकाणी उपस्थित झालेत. मला वाटतं या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपण पाहिली आहे. आज देखील ते आलेत. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पण तू वळूयात मॅचकडे. चालू असलेली मॅच आपण पाहतोय शेलू विरोधामध्ये नवघर. पहिल्या सत्रामध्ये शेलू टीमच्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 84-85 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 1 ओव्हरमध्ये 10 धावा खेळून काढल्यात त्या नवघर टीमच्या खेळाडूंनी. आणि आता 18 बॉल 75चं समीकरण असताना पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आहे तर तन्मय, तिसऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू. नॉन स्ट्राईक एंडवरती ओमकार आहे. ओमकार सलामीला आलाय, परंतु अद्याप तरी त्याच्या वाट्याला फलंदाजी आली नाहीये. एकही चेंडूवरती त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. तो मात्र अतिशय खऱ्या अर्थाने तावात असेल, कारण धावसंख्येचं डोंगर भलं मोठं आहे. त्याला स्ट्राईकची गरज असेल, परंतु इथे प्रभात गोलंदाजी मार्कवर आला. ऑन साईडला घेऊन काढला फिल्डर आहे त्या ठिकाणी. यावेळेस तन्मयने मात्र बॅट उचलली आहे आणि चेंडू फेकून दिलाय. तो सीमा पार येतोय हा षटकार. लगातार 3 चेंडू निर्धाव खेळला तन्मय, त्यानंतर एक सिंगल आली, परंतु आता मात्र त्याने चांगली फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे. षटकार आलाय. पहिल्या ओव्हरची सुरुवात देखील षटकाराने झाली, दुसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील षटकाराने झाली. रोहन शेलार, प्रभात शेलार, खऱ्या अर्थाने शेलार बंधू आपण पाहतोय. प्रभातने देखील पहिल्या बॉलवरती मात्र षटकाराचा मार खाल्लाय. पुन्हा एकदा चेंडू खेळण्याच्या नादात लीडिंग एज घेतली आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी, खूप चांगला झेल. आणि ज्या पद्धतीने एक षटकार मारून विघ्नेश बाद झाला त्याच पद्धतीने आपण बघतोय तन्मय देखील एक षटकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवरती बाद. नवीन फलंदाज अंकुश मैदानामध्ये येतोय. 4थ्या क्रमांकावरती आलाय हा खेळाडू. अंकुश आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये. दुसरं षटक प्रोग्रेस वरती आहे. प्रभात षटकाराचा मार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक केलाय. विकेट त्याने घेतली. अंकुश ऑन स्ट्राईक. इनॅट नंबर 4 हा खेळाडू आपण पाहतोय. हा प्रकार बॉल हलक्या हाताने स्टेअर करायचा होता. जिथे मोठ्या फटक्यांची गरज आहे तिथे मात्र संयमी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय खेळाडूंचा. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 15 चेंडू 69चं समीकरण आहे ते नवघर टीम समोर. ऑन साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे डीप मध्ये. खूप चांगली फिल्डिंग. एकच सिंगल येईल आणि तब्बल मला वाटते 10 चेंडू झाल्यानंतर 11व्या चेंडूवरती स्ट्राईक मिळाली ती आहे ओमकारला. सलामीला आलेला खेळाडू. 10 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 17. चला शिरगाव आणि उमरोली दोन्ही टीमचे कॅप्टन. आपल्याला लास्ट कॉल असेल. आपण टॉस साठी यायचंय. हलक्या हाताने कट केलाय. चेंडूला ओळखला आणि त्यानंतर दिशा दिली आहे थर्ड मॅन झोन मध्ये, पण तो खूप चांगली फिल्डिंग. आउटफील्ड या ठिकाणी थोडीशी स्लो आहे आणि या चेंडूवरती मात्र धावा पूर्ण झाल्या त्या 2.
दोन धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात 2 धाव्यांच्या मदतीने. 19 या आकड्यावरती आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 2 बाद 19 दुसरं षटक प्रोग्रेस वरती. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिली आहे. थर्ड मॅन झोन मध्ये क्षेत्ररक्षक 2-2 चेंडू मागे धावतायत, परंतु ही रेस मात्र चेंडू जिंकलाय. या बॉल वरती आलाय चौकाराच्या मदतीने. 23 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. चला पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. नक्कीच प्रत्येक टीमला मात्र टाइम सांगितलंय. आज शेवटचा दिवस आहे. आज एक्स्ट्राचे सामने देखील या ठिकाणी खेळवले जातील. त्यामुळे प्रत्येक टीमने, मी विनंती करेन प्रत्येक टीमला की आपण खेळत असताना देखील स्पीडअप करा आणि वेळेवरती उपस्थित राहा. जर एखादा संघ वेळेवरती उपस्थित नसेल किंवा एखादा संघ जे नियमाचं उल्लंघन करेन, फॉर एक्झाम्पल आपण ट्रॅक टी शर्ट आणि शूज कंपल्सरी ठेवलाय. जर ट्रॅक टी शर्ट शूज मध्ये कंपल्सरी नसेल एखादा खेळाडू, एखादा संघ लेट आला, एखादा संघ विनाकारण जर टाइमपास करत असेल, तर अशा वेळेमध्ये नक्कीच कमिटीकडून पॅनलाइज केलं जाईल. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. बारा बॉल आणि आता 62 रनची गरज आहे. प्रेम मसने हा गोलंदाज तिसरं षटक घेऊन आलाय. 12 बॉल 62 धावा डिफेंड करायचे आहेत. पहिला बॉल येतोय निर्धाव. पहिल्या 2 ओव्हरची सुरुवात झाली षटकाराने. तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र पहिला बॉल येतोय निर्धाव. अंकुश आणि ओमकारची जोडी आपण पाहतोय मैदानावरती खेळतीये. 12 बॉल 62चं समीकरण होतं. पहिला बॉल आला निर्धाव. तर 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 62 धावसंख्येची गरज. ही मॅच मात्र आता निसटून खऱ्या अर्थाने शेलू टीमच्या बाजूने झुकताना आपल्याला दिसतीये. हा प्रकार बॉल होता. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूची फेकी. पंचांचा इशारा. यस, वाईट बॉल. हा खराब चेंडू आहे. कुटप्याचा बॉल पुन्हा एकदा कट केलाय. ऑफ साइडला आहे त्या ठिकाणी फिल्डर डीप मध्ये धावत आला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न थांबवलाय ओमकारने आणि एकच धाव्या चेंडूवरती आहे. 10 चेंडू आता 60 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल मध्ये 10 षटकारांची गरज आहे ती नवगड टीमला. जर एखादा निर्धाव चेंडू आला, 6 पेक्षा कमी धावा आल्या, तर मात्र फक्त औपचारिकता बाकी असेल या मॅच मध्ये. चला स्पीडअप करा. दोन्ही टीमला विनंती असेल. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा
चल बॅटने खेळून काढलाय, डीप मध्ये आहे फिल्डर, खराब फिल्डिंग, फंबल झालं आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकाराची खऱ्या अर्थाने 10 बॉल मध्ये 10 षटकारांची गरज होती, परंतु या बॉल वरती आलाय चौकार. यावेळेस मात्र उडवलाय बॉल, चेंडू सीमा पार, षटकार. षटकार आला या चेंडूवरती आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती. 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 50 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 8 बॉल आणि आता 50 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल मध्ये 8 षटकार जरी लगावले तरी देखील 2 धावांनी मात्र पराभव स्वीकारावा लागेल नवगड टीमला. आणि हा डॉट बॉल. फुलोलेंचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय ऑन साइडला आणि लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध चेंडू जातोय सीमा पार. या बॉल वरती देखील येतोय षटकार. तिसरं षटक या ठिकाणी संपलंय आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय त्या 41 या आकड्यावरती. 6 बॉल 44 धावसंख्येची गरज आहे फक्त आणि फक्त. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. शेळू टीमच्या गोलंदाजाने जर खराब गोलंदाजी केली, एखाद दुसरा नो चेंडू फेकला, त्या 2 चेंडू नो चेंडूंवरती खऱ्या अर्थाने षटकार आले तर कुठेतरी संधी निर्माण होईल. परंतु ज्या पद्धतीने बॉलिंग केली आहे पहिल्या 3 गोलंदाजांनी, नक्कीच चौथा गोलंदाज इतकी मोठी चुकी करेल असं वाटत नाहीये. 6 बॉल स्लॉगरचं षटक आहे. 44 धावसंख्येची गरज आहे ती नवगड टीमला. स्लोअर बॉल यावेळेस मात्र उकळण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. 1 धाव्या चेंडूवरती येते. एका धावेच्या मदतीने 42 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ओमकार पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. बघा ओमकारला आहे ना 11व्या चेंडूवरती स्ट्राईक मिळाली आहे. जर पहिल्या ओव्हर पासून या खेळाडूला स्ट्राईक मिळाली असती तर कुठेतरी धावसंख्या चेस करण्याच्या जवळ नवगड टीम गेली असती, परंतु एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, हा झेल सुटलाय आणि हा चेंडू मात्र जातोय सीमा पार. या बॉल वरती आलाय चौकार. स्लोअर बॉल इथे मात्र फसवलंय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. 39 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 3 चेंडूंवरती. प्रत्येक चेंडू मागे 13 धावसंख्येची सरासरी राखायची, जे नक्कीच कुठलाही क्रिकेटचा नियम जर अप्लाय केला तरी देखील अशक्य आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक अवांतरची धाव नक्कीच वाढली जाईल. एक खराब चेंडू, वाईट बॉल, वाईटची एक धाव. एका धावेच्या मदतीने 47 धावा धावफलकावरती लागल्यात. 38 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी. संपूर्णपणे ही मॅच, हा सामना मात्र झुकलाय तो शेलू टीमच्या बाजूने. आणखी एक स्लोअर बॉल, पुन्हा एकदा फसवलाय. पंचांकडे अपील, परंतु बॅट्समन मात्र सेफ आहे ओमकार. उमरोली आणि शिरगाव दोन्ही टीमचे कॅप्टन, उमरोली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. शिरगाव टीमचा कॅप्टन, आपल्याला लास्ट कॉल असेल की आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय.
चांगला फटका, पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ओमकारच्या बॅटमधून येतोय हा षटकार. शिरगाव टीमचा कॅप्टन ही मॅच संपायच्या आत जर इथे उपस्थित झाला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. धावसंख्येचा आपण विचार केला तर 53 अर्धशतक पूर्ण झालंय. ते नवगड टीमचं चांगली बॅटिंग एकाकी झुंज देतोय, परंतु धावसंख्येचं डोंगर खूप भलं मोठं आहे. नक्कीच सरावाचा अभाव आहे, प्रॅक्टिस नाहीये आणि तरी देखील खूप चांगला खेळ या ठिकाणी नवगड टीमने केला. जरूर अपयश आलं या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये, परंतु तरी देखील खूप चांगलं क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये पाहिलंय. बेटर लक नेक्स्ट टाइम नवगड टीम. वेल प्लेड बोथ द टीम्स अँड कॉंग्रॅच्युलेशन्स शेलू टीम. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी शेलू टीमचं आपण पाहिलं. आणि या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच मात्र जाईल साई मसने. खूप चांगली बॅटिंग त्याने केली, तब्बल 49 धावसंख्येचं योगदान त्याने पहिल्या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी दिलंय आणि साई मसने ठरतोय या सामन्याचा सामनावीर. मी